रामकृष्ण हरी गाइस, कैसे आप सब लोग बढ़िया हो ना। मैं भी बढ़िया हूँ। और आज हम आए हैं गांव की तरफ। मैं देखा था आपको आज गांव में हम क्या करेंगे, क्योंकि संडे है ना गाइस, तो कुछ काम नहीं है। चलो चलते हैं। मैं दिखा था आपको ये मेरे बड़े पापा का है खेत, इसके बाद वहाँ पे हमारा है। उनका है ये बहुत सही होता है आज। चलो पूछते काम क्या है, देखते आज क्या काम होगा। तो गाइस आपको दिखा था हमारा खेत कैसे दिखता है। तो ये रहा हमारा खेत। और ये क्या लग जाता भोपळा देसी था। उनके हाथ में भी है और इंग्लिश काय केलं तुम्ही आता। करेले का बीज लगा रहे हम अजून खेती में, भोपड़ा लगा रहे होय। ताकि हमको बाजार से सब्जी लाना ना पड़े। नमस्कार. आज आम्ही वावरात आलो आहेत आमच्या गावाकडं. आज आम्ही बीन्स लावणार आहेत. भेंडी, घोसाळं, भोपळा आणि करेला हे लावायचं आहे. आणि शेताकडं आलो होतो आज रविवार आहे, तर ओमला म्हणलं चल आपण वावराकडे जाऊ, एक चक्कर मारून येऊ. आणि आम्ही सोयाबीन पेरला आहे आणि त्याच्या साईडनी हे थोडंसं भाजीपाला लावणार आहोत. म्हणजे नॅचरल मधात लावतो आता आम्ही आता. आणि तिकडं ओमचे पप्पा येतं धनिया लावत आहे. धनिया म्हणजे कोथिंबीर लावत आहेत. तो गाइस मैं आपको हिरन दिखाता हूँ, देखो वो है। आपने देखा होगा हमने आपको भी हिरन दिखाए, तो अभी चलते हैं इधर और देखते हैं। हमने बहुत सारे वेजिटेबल्स लगाए भी, जैसे कि मेथी हो गया, करेला, घोसाड़े और भोपड़ा। हमने 4 प्रकार के सब्जी लगाए। भी देखते हैं और कुछ काम देखते हैं। हमने अभी पता है इसमें भी सोयाबीन लगाया है। मैं दिखा था आपको सोयाबीन कैसा दिखता है। तो यार हमने इसे भी सोयाबीन लगाया जस्ट। ये पूरा सोयाबीन है एकदम। वो देखो वो नीम का पेड़ है ना वहाँ तक। और गाइस ये रे मम्मी, आम्ही सोयाबीन पेरले. कसं आहे आमचं सोयाबीन दाखवलं का. ताकि ह्या वावरात आहे ना आम्ही अगोदर आहे ना गहू पेरले होता. आम्हाला इथं 20 कट्टे गहू झाले होते. आणि आता आम्ही सोयाबीन पेरला आहे. आणि इथं पाऊस पडला ना एकदम भारी वाटतं. गावाकडं हिरवं हिरवं वातावरण एकदम छान वाटतं. म्हणजे इथं आलं ना घरी, म्हणजे आमच्या तिकडं जावं वाटत आहे दरेवाडीला. आम्ही दरेवाडीला राहतो, पण हे आमचं शिरडोन गाव आहे. मग आम्ही दरेवाडीने इथं शिरडोनला येत असतो. इथं आल्यानंतर आम्ही काय करतो, नाही करमलं ना डबा घेऊन इथं येऊन आपलं मी आणि ओमचे पप्पा आम्ही 2 जण येत असतो तिथं. मग इथं आल्याच्या नंतर आम्ही काय करणार, थोडंसं काय असेल ती काम करणार, भूक लागली की जेवण करणार, आराम करणार. आम्हाला इतकं छान समाधान वाटतं इथं आल्याच्या नंतर, एकदम मस्त वाटतं. मग घरी जायचं मन नाही करीत, पण जायला लागतं घरी. मेरा आने का मन कर रहा है, बोर हो गया बहुत. ओम बोर होतो लय घरी. ओमला इथं नाही आवडत, पण आम्हाला इथं आवडतं. मुझे घर पे रहना पसंद है, मुझे नहीं यहाँ पे रहना. ओम को ना यही पर हमें ना हमारा मन है यहाँ, आम्हाला इथं घर बांधायचं चाललंय आमचं. एक छोटंसं घर बांधायचं, जास्त मोठं नाही, एकदम छोटं. ओमसाठी आम्हाला इथं छोटंसं घर. नहीं गाइस मुझे रहने का ही नहीं यहाँ पे. क्यों? बोर हो यहाँ पे. कम होणे. कोई नहीं यहाँ पे यार. दोस्त लोग सब उधर है, यहाँ पे कौन है. अरे जीवनात काय दोस्तच नाही ते इम्पॉर्टंट. अरे जिंदगीचा मजा घ्यायचा कसा असतो, असं मस्त वातावरणात राहायचं असतं हिरव्यागार. उन्हाळ्यात तिथं करमत नाही बरं का गावाकडं. थंडीत आणि पावसाळ्यात एकदम छान वाटतं, एकदम मनाला शांत अच्छा तो वाटतं. लगता है बट ठीक है, बट कभी कभी बोर होता है यार मेरे को. आता आमच्या दरडीला शेती वगैरे काय नाही, त्याच्यामुळे इकडं मस्त वाटतं हिरवं हिरवं. दरोड़ी मेरे मम्मी का गाँव है, वहाँ पे मम्मी का गाँव है. तो मम्मी के पापा मम्मी वो सब रहते हैं. और शिरडोन ओम का गाव आहे. हाँ वो अपना ही गाँव है, फिर थोड़ी किसी और का गाइस. शर्माना क्या, अपने गाँव के शर्माता है. हे ओमचं गाव छान आहे, पण त्या मस्त वाटतं, मला आवडतं आता इथं. ये किसी और गाँव की है ये लो. तू उस दूसरे की हमारी नहीं लगता है ये.
देखो कसं म्हणतोय. आता दरवडी हे आमचं गाव आहे, मग आता यांच्या शाळेसाठी आम्ही दरडीला राहिलो. आता ह्या गावाकडे यायचं म्हणल्यानंतर पण यांना आवडत नाही. मला आवडतं इथे यायला. आता छान वाटतं आता वातावरणात जगायला. सकाळची उठल्यानंतर सुंदर वातावरण, छान मौसम. आता मैं आपको दिखाऊंगा बाद में जब हम दारा धरेंगे उसको. अभी तो इसको टाइम है बहुत, जब धरेंगे तब आपको दिखाएंगे. ओमचे पप्पा येतात, दगड इचू राहिले. चला आम्ही बी जातो, थोडं त्यांना मदत करतो. चल ओमकार, ओमकार चल. गाइस चलो चलो चलो. गाईज नाही, गाईज बीज काही नाही. चलो. मैं बोर हो गया यार, वो बोर बाहर नहीं? जाने का है. अरे कहाँ बाहर जाना है तेरे को, थोड़े हमारे लिए मदद तो कर. चल. अब मदद करेंगे क्या है, दिन भर से गाइस मैं घर पे बैठा यार, सुबह से किधर नहीं गया. एक तो खेत में लेके आए, ऊपर से और बोर हो रहा है अभी तो. संडेला रविवार हा दिवस म्हणजे ओमचा आहे ना, आमच्या संग असतो. ओमला कुठंही जायला भेटत नाही रविवारचं. ओम आमच्या संगच राहणार रविवारचं. नहीं गाइस, बाहर भी तो जाना, आदमी को जाना पड़ता है ना. दिन भर घर पे थोड़ी बैठना है. असं थोडं आहे ओमकार. कोणी आता बघा ओमला, उलट ओमला मी म्हणत असे तुला लक्की ओमकार, तू आमच्या संग राहतो. आता आमची क्यों रहा हूँ, इसलिए मैं खुद नहीं जा रहा यहाँ से. आमची दीदी तर लांब असती, पण ह्यो आमच्यापाशी राहतो. पहले मैं था 1 साल के लिए बाहर, मैं अब भी घर पे आया हूँ. 1 साल नाही ओम, 2-4 वर्ष, 4-5 वर्ष तरी लांब होता ओमकार. गुजरातला होता ओम. मैं तो अब भी आया 1 साल ही घर पे, तो इसलिए मैं घर पे हूँ. बरं आहे, आम्हाला चांगलं वाटतं. ओम आमच्या संग दिवसभर घरी राहतो, चांगलं वाटतं. है ओमकार. हाँ अच्छा है, बट मैं दिन भर घर पे होता है का हो, खाली. दिनभर नाही राहत बरं का, रोज नाही राहत, फक्त रविवारचं आमच्या संग राहतो बस. मग त्याला म्हणलं चल आपण वावराकडे जाऊ, जरासा सोयाबीन पेरला, आपण पाहून येऊ कसं आलंय कसं नाही. इकडं वातावरण जरा चांगलं वाटतं, है ना ओम. हाँ क्लाइमेट अच्छा है, कोई दिक्कत नहीं. कसं वाटतं ओम वातावरण रे? अरे किती छान वाटतं. दरडीपेक्षा कसं वाटतं खरं सांगा. एकदम मस्त, मनाला एकदम शांत वाटतं, एकदम मस्त. मला तर लय आवडतं. भाई ये तो बोली थी आखिर नहीं है. मैं यहाँ की हूँ बरं का, पण अभी ये मेरा ससुराल आहे, दरडी मेरा मायका आहे. आम्ही यांच्या शाळेसाठी आम्ही तिथं राहिलो. मी त्याच्या पप्पाला मस्त म्हणते आपण इकडं घर बांधणार आहेत आम्ही, थोडा वेळ आहे आम्हाला आता बांधायसाठी. देखते हैं, तब तक ना हम ही बांध ले. और गाइस क्या हुआ, चलो अभी चलते हैं. चलो चला, आम्ही दगड उचलू लागतो. पापा चला, हेल्प करते हैं. ओमच्या पप्पाला थोडी मदत करतो दगड याचायचं. परत आम्हाला म्हणते तुम्ही दोघं बसलेत आणि मी एकटाच काम करते. ओमला म्हणलं चल ओम काय, चलो चलो ओम, चलो हम दिखाते ओमचे पप्पा कसं दगड यायचं राहील. चलो चला 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 चला. आम्ही ओमच्या पप्पाला मदत करायला आलतो दगड याचायला, पण तेच आमच्याकडे आलेत. आम्ही जर दगड याचायला नसतो आलो, हे आम्हाला बडबड केली अशी दोघांना. तुम्ही बसलेत मी काम करते, तुम्ही बसलेत मी काम करते. म्हणलं चला मग आम्ही बी दगड याचू लागतो. चलो ओमकार दगड उचलायला. पण आम्ही ना खातो बी वावर तुडीतात. आम्ही खाली गेलो वावरात, पप्पा खवळत येतो ओमचे. वावरात नसतं जायचं, कार? उगत असतं ते. काय उगत असतं, काय उगत सोयाबीन उगतं नाही, पेरल्याला. उगत नाही, दबत. अरे मग ते मला म्हणतात की सोयाबीन मध्ये जाऊ नको, सोयाबीन पायाखाली तुडत, तू वरून वरून दगडायचं, वरून वरून. आम्ही कसे दगड याचायचे ओमकार, पण चला आम्ही तरी याचायची कोशिश करतो आता. चलो ओमचे पापा बा कसे दगड यायचे तिथं. ओमकार हा का आम्ही दगड येचू राहिलोत. नको देऊ, नको देऊ. हा बघितलं ते पप्पा आम्हाला येऊन देत नाही तर धराव. पप्पाला घे रे. पप्पा बोला की. ती का ही करायला आलती, हो हो उचलले मी 2-4 सोयाबीन तुडतुडायला आलती. सोयाबीन तुडलंच नाही. 2-3 दगड उचलू लागले की, पण ते नको उचलू मग देता ना. ओमच्या पप्पालाच आहे ना आम्ही मदत केली आवडतच नाही, म्हणून आम्ही मदतच करीतच नाही. तर पण बसलेलं त्यांना आवडत आहे ना रो. अरे दगड यायची ती का सगळं सोयाबीन तुडी. इकडं बघा सोयाबीन नाही तुडलं बरं का मी. दगड येसले 2-4, पण त्यांना आवडले नाही मी दगड येसलेले, कारण की मी सोयाबीन तुडीत होते. ते म्हणले तू वरती होय, मग आपला मी दगड यायचं. धराव याचा दगड. मी असतो बाबा, तुम्हीच राहून याचा तर याचा. आम्ही बसलेलं त्यांना आवडत नाही. आम्ही आमचं दोघं बसत होतो, जाऊन दे निवांत. ओ हो धरा. ओ पप्पा बघ की.
इसके बारे खायला येते धारा ओ धारा की हे दगड यायचं होतं ना. दर बस करा आता. आता आम्ही जाणार आहोत नाना नानीकडे चाललोत घरी. आता बघू नानाने काय करतेत. नानीची मी फेवरेट भाजी आणली नानीला. त्यांना माझी भाजी जास्त आवडते ना, त्यांना आज मी भाजी घेऊन आले सरप्राईज. चाललो आता नानीकडं. होय जायचं नानीकडं. चला मग गाईच आपण नानीकडे जाऊया. तो गाइस चलो चलते हैं नाना नानी के पास. अभी चलो हम जाएंगे और आपको दिखाते हैं क्या करते हैं. नाना नानी दिखाते हैं. चलो. हे की कोथिंबीर भेंडी किती छान वाटते बघा पाहायला. ही आमची नाही आहे, शेजारच्या वावरातल्याची आहे, पण तुम्हाला दाखवते किती छान वाटतं पाहायला. आहे ना रोमकार. मस्त वाटतंय ना. आखी पुढं घास आहे त्यांचा छान. तो गाइस हम आए थे नाना नानी के पास, तो दिखाता हूँ मैं आपको नाना को. और नाना काय करतात. कणस भरितोय ना मकाची. काय करायचं हा काय करायचं मका तयार करायची, बी तयार करायचं, बी पेरायला आहे. राहायला. तर नानी काय करतात. आता खरंच सुन केला. दाखव आम्हाला एक फिल्म. यांनी काय होतं. पेराची वावरात शेळ्या खातात, गाव किती गाणं कॉलायचं काय एवढे किती असेल सांगते. ट्रॅक्टर एक ट्रॅक्टर ट्रॉली चला चला चलून द्या. तर नाना तुम्ही आता काय करता मकाच्या कणसांनी. मकाच्या कणसाचं बी तयार होतं. हां त्याच्यातून गायांना बी चारायला बी कामाला येते, खुराक बी होतो. त्याच्यातून बिस्किटं तयार होते त्याचे. हां अजून आणि आपले हे तंदूर रोटी म्हणतात ना, हां हां हा, ती बी तयार होती. हां मकाची रोटी. अच्छा. तर नाना तुम्हाला कसं वाटतं, काय वातावरण कसं वाटतं आता. वातावरण छान वाटतं. पाऊस पडला का नाही तुमच्या इथं. पाऊस झाला ना, किती झाला. थोडा झाला पाऊस. हां आता सध्या काय पहिलं वावरात. आता मका आहे, हां मूग आहे, हां सोयाबीन आहे, तूर आहे. हां मी नानीकडे आलोत. नानीला भाजी घेऊन आले. आता नानीला भाजी संध्याकाळी नानी भाजी खावर का हो? मी आवडीने बनवून आणली. द्यात नानीकडे. आवडती ना खाईन ना संध्याकाळी. काय बरं आहे का नानी. बरे काय चाललंय. काय चालले तर आणलं काम मकाचे कणस सोलितो. भैया आलता का. बाई आलता 2 दिवस झाले. चला जाऊ नानी मग. बा नानी अजून मकाच्या कणसापासून काय काय बनवतो. त्याचं बी होतं, रानात पेरली का गायांना येते उपयोगीला. त्याच्यापासून भाकरी होत्यात, पॉपकॉर्न होतं, बरंच काही होतं त्याच्यापासून. कोंबड्यांना खोराक होतो, शेळ्यांना होतो भरडून आणल्या, गायांना पण त्यांनी दूध वाढवतं. नानीला अनुभव जास्त आहे नानापेक्षा. हा नानाला जास्त अनुभव ना. नानाने थोडंच सांगितलं, नानी भरपूर सांगितलं आहे ना रोमकार. नानी अनुभव आहे नानी. काय म्हणतो. अरे तुम्हाला अनुभव जास्त आहे वाटते. नानीला अनुभवले आहे नानी. चालते नानी. बाय बाय. आता परत कळीशी परत बघ ना आता टाइम भेटल्यावर. पुढच्या रविवारी येईन ते आता परत आहे ना. हां तेव्हा काय आणशील नानीला रे. बघ ना मी सध्या नाही यायचो. कवर येतं ते येतं बरोबर नानीकडे. बघा ना आता. नाला बाय. नाही काय नाना. चल तुला काय दाखवतो.
वासरू झालं का ना बाकी बच्चा झालाय गाईचा. हो काय किती महिन्याचं आहे? हा 3 दिवसाचा बच्चा आहे. चले का आम्ही बाय 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 बाय. 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 तो गाइस चलो जल्दी घर पे, मिलता हूं आपको अगली वीडियो में. तो आज का ब्लॉग ये खत्म करते हैं. बाय बाय. लाइक शेयर सब्सक्राइब करना भूलना मत. आपलं गाव नाही